आज आम्ही साताऱ्यातील एका शांत आणि सुंदर ठिकाणी फिरायला जाणार आहोत। त्यासाठी मी रेडी झाले आणि बाहेर बघा वेदर मोकळा आहे, नाहीतर काल या वेळेशी किती पाऊस होता आणि आज पण तसं असतं तर आमचं जायचं काही झालं नसतं। सो सगळेजण आम्ही संध्याकाळच्या वेळी जायला निघालो। आज दीदी पण आमच्यासोबत आल्या आहेत। सो आत्ता आम्ही पोहोचलो आहेत साताऱ्यातील कराडच्या त्रिवेणी संगमला आणि या लोकेशनला माऊली म्हणून पण ओळखलं जातं। इथे कृष्णा आणि कोयना या दोन नद्या एकत्र येतात आणि हा संगम खूप पवित्र मानला जातो। इथला व्ह्यू बघा किती शांत आणि सुंदर आहे। कधी कधी अशा ठिकाणी आलं की आपला सगळा स्ट्रेस निघून जातो आणि मनाला एक वेगळंच समाधान मिळतं। इथे एक प्राचीन काळातलं महादेवाचं मंदिर आहे आणि याचं कन्स्ट्रक्शन पूर्णपणे दगडामध्ये केलेलं आहे। आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेतले। आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही, सो आम्ही बाहेरूनच जे काही व्हिडिओ फोटो काढायचे ते घेतले। त्यानंतर आम्ही इकडे आजूबाजूचा परिसर फिरत होतो, सोबतच थोडे फोटोज घेतले आणि इकडे बघताय किती प्रोफेशनल फोटोग्राफी चालू आहे या दोघांची। त्यानंतर असा वरती जायचा रस्ता होता। पूर्ण अंधारातून आम्ही वर गेलो आणि वरून जो काही व्ह्यू बघायला मिळतो तो तर खूपच भारी आहे आणि मी फर्स्ट टाइम इथे आलेले आहे। सो मावशी आणि अंकल मला इथली सगळी इन्फॉर्मेशन सांगत होते की या मंदिराची हिस्ट्री काय आहे, पावसाळ्यात इथे कसं असतं, किती वरपर्यंत पाणी असतं, असं सगळं। कारण ही प्लेस ॲस्थेटिक फोटोजसाठी खूपच परफेक्ट आहे। त्यानंतर परत इथून खाली उतरलो। थोड्या वेळ आम्ही इथे बसलो, छान टाइम स्पेंड झाला। मग आम्ही इकडे नदीच्या साईडला आलो। अंधार पडायला लागला होता आणि इकडे बघा किती छान व्ह्यू झाला आहे, जसं काय एखादी पेंटिंगच आहे। मग आम्ही निघालो घरी यायला। छान असं छोटंसं फॅमिलीसोबत आउटिंग झालं आणि खूप छान वाटलं। मग आल्यानंतर मी इकडे देवपूजा करून घेतली। त्यानंतर मी चेंज केला आणि इकडे मावशी आणि मी दोघंजणी रात्रीच्या स्वयंपाकाला लागलो। इकडे मी पोळ्यांचं पीठ भिजलं आणि भाजीची तयारी करत होते। यांना भूक लागली होती। आज दुपारी आम्ही जेवणात पावभाजी बनवली होती, ती त्यांना दिली कारण स्वयंपाकाला वेळ होता। मी इकडे सगळ्या पोळ्या लाटून घेतल्या आणि मावशींनी शेकल्या। सगळ्या पोळ्या झाल्याच्या नंतर मी किचनमधल्या छोट्या मोठ्या गोष्टी आवरून घेतल्या। त्यानंतर इकडे मी भाजी बनवायला घेतली। आज जेवणात अंड्याची भाजी बनवली। मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि सगळेजण वॉकला गेलो। वॉकवरनं आल्यानंतर सगळ्यांसाठी टरबूज कापला आणि यांचं इकडे मस्त मॅच बघायचं चालू होतं। सगळ्यांनी इथे बसून टरबूज खाल्ला आणि बऱ्याच वेळ आम्ही रात्री गप्पा मारल्या। सो असा होता माझा आजचा डे। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय।